सो यश, आत्ताच आपण तुझा DMITचा रिपोर्ट केला. सो लेट्स हॅव युअर फीडबॅक. कसं वाटतं तुला? लाईक जेव्हा आता आपण हे जे केलं त्याच्यामध्ये मला ना माझे लाईक ड्रॉबॅक समजले की माझे काय विकनेसेस आहेत, मी कुठे लॅक करतो, त्याच्यावरती काय ॲक्शन्स घ्यायला पाहिजे ते समजलं. प्लस त्याच्यावरती कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे, कशा वेमध्ये इम्प्रूव्ह केलं पाहिजे, आणि त्याला जे परत जिकडे परत कुठे ड्रॉबॅक्स आले इन फ्युचर तेव्हा परत ते सेम सिच्युएशन जर फेस न करता त्यासाठी परत जे इम्प्रूव्हमेंट्स आपण घ्यायला पाहिजे ते काय आहेत ते सगळं समजलं. आणि हा एक्झाम चांगला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. मी खूप काही नवीन शिकलो याच्यामध्ये. हे सगळं मला पहिले माहिती नव्हतं. लाईक तुमच्यामुळे सगळं मला समजलं आज की अशा पण गोष्टी असतात आणि जे आपल्याला एक फ्युचरमध्ये खूप हेल्प करतील, आपल्या विकनेसवरती आपल्याला इम्प्रूव्ह करायला सांगतील, आपली कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करायला देतील. लाईक इट वॉज माय बेस्ट एक्सपिरियन्स टिल नाव and I'm so worth it to be here. So how would you rate in a scale of 1 to 10? 10 by 10. Great. Amit. फर्स्ट थँक्स टू माय एल्डर ब्रदर विनोद. त्यांनी मला फोर्स केला होता, 3-4 महिन्याले अगोदरपासून फोर्स केला होता त्यांनी की बाबा असा प्रकार आहे DMITचा, तू एकदा जाऊन भेटून घे, करून घे, काय आपल्या मुलाविषयी काय आहे व्यक्त करावे. तर करतो, आज करेन, उद्या करेन. तर मी ऑलरेडी भरपूर लेट केला त्या गोष्टीला. पण आज आता हा कोर्स कंप्लीट झाला ते मला असं वाटलं की मी हा कोर्स करायला भरपूर लेट केला. कारण की ॲक्च्युली 10th नंतर बेस्ट वे इट इज कंपल्सरी करणं गरजेचं आहे. प्रत्येक पॅरेंटला तेच निवेदन आहे की त्यांनी 10वी नंतर आपल्या मुलाची काय आवड आहे, कुठल्या शिक्षण त्याला हे घायला पाहिजे ते गरज आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे मेन पार्ट जो आहे आईवडिलांचा, किंवा आपण आपल्या मुलांना ॲप्रिशिएट करत नाही आणि त्याच्यामुळे आपण त्यांचं किती नुकसान करतो, त्यांचा कॉन्फिडन्स रिलेटेड, त्यांच्या निगेटिव्हनेसमध्ये. तर ते आज परत एकदा फ्लॅशबॅक झालं सगळं. आणि असा प्रयत्न करेन की ह्याच्या पुढे माझ्याकडनं काही चूक होणार नाही माझ्या मुलाला त्यात पुढे आणण्यासाठी, जेणेकरून त्याला पुढे ग्रोथ करण्यासाठी काही अडचण होणार नाही. थँक्स टू DMIT. थँक्यू. थँक्यू.